झालं आता त्याचं गीत झालं आणि
अंगणी रवी केंद्र माझ्या सर्व युट्यूबर्स बांधवांना मी वेळोवेळी धन्यवाद देत असतो। आज सुद्धा या युट्यूबर्स बांधवांच्या माध्यमातून आजचा हा कार्यक्रम हे लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे आणि गाव अंबावलीचे रहिवासी जे आता दुबई स्थित आहेत उद्योगानिमित्त ते आमचे बंधू नितीन बाळकृष्ण चव्हाण हा कार्यक्रम दुबई मधून लाईव्हच्या माध्यमातून पाहतात। नितीन बाळकृष्ण चव्हाण आमच्या दादांच्या माध्यमातून तब्बल 1001 रुपयाच्या भरघोस पारितोषिक आलंय। दादांचं असं म्हणणं आहे की हे गाणं रंगमंचावरती मजबूत झालं पाहिजे। सिद्धेश आपटे राजापूर दादांच्या माध्यमातून आता तर देखील झालंय आणि अंगणी रवी केंद्र या गाण्यासाठी दुबई मधून आमचे बंधू अंकी बाळकृष्ण चव्हाण दादांच्या माध्यमातून तब्बल 1001 रुपयाचे पारितोषिक आले आणि हे गाणं युवाशाही अभिषेक पातळी यांच्या आवाजामध्ये रंगमंचावर वन्स मोर होतंय। गाणं होतंय वन्स मोर। त्याचप्रमाणे याच गाण्यासाठी वेदांत कैलासेला 200 रुपये राकेश देवळे दादांच्या माध्यमातून याच गाण्यासाठी त्याला 2 छोट्या गवळीने सुंदर नृत्य करत आहेत। आमच्या 2 गोड गवळींचा या दोघींसाठी सुद्धा आणि या गाण्यासाठी 200 रुपये पारितोषिक रितेश जोशी दादांच्या माध्यमातून 100 रुपये तसेच सुशांत मानकर साईनवलाई आंबोली संघाचे व्यवस्थापक सुशांत मानकर दादांच्या माध्यमातून 201 रुपयाचे पारितोषिक आहे। या सर्व बक्षिसांचं म्हणणं आहे की आताचं झालेलं गाणं आताचं झालेलं जे गाणं आहे आधी अंगणी रवी केंद्र ते गाणं श्री नवलाई नवयुवक नाट्य नमन मंडळ मुंबई आणि हनुमान स्मृती चाळ फेस 2 दिवा या नमन मंडळाचे
संगमेश्वर तालुक्यातील नमन करतील दोन सुप्रसिद्ध आवाज युवा शाहीर ओंकार पड्याळ आणि शाहीर अभिषेक मासाळे बघा आमच्या नमन मंडळाच्या आमच्या उपमेकेत आमच्या एका रूपाच्या दोन बाजू आहेत आणि या दोन्ही शाहिरांना इतकं सगळं बक्षीस आलंय सर्व बक्षीस दात्यांचं असं म्हणणं आहे की हे दोन गौड आवाज रंगमंचावरती वंशमोर होतोय गाणं होतोय आलं अंगणी रविकिरण आणि दोन युवा शाहीर जर दोन्ही शाहिरांसाठी सर्व टाळून जाऊ द्या शाहीर ओंकार पड्याळ आणि अभिषेक पातळे स्वरबद्ध करतायत शाहीर ओंकार पड्याळ आणि अभिषेक पातळे गाण्याचे बोल आहे आधी अंगणी रविकिरण गाणं होतंय वंस हो साईचा गाणं आहे आली अंगणी रविकिरण घोड पाखराचं वाजून झुण पैजण आल्या नटून साऱ्या पोरी आल्या नटून साऱ्या पोरी किती गुलाबी
हॅलो आलेलं पारितोषिक कैलासवासी चंद्रभागा शिवराम देवळे यांच्या स्मृतीत त्यांच्या सुना व नाग सुना एकता देवळे, ममता देवळे, पूजा देवळे, साक्षी देवळे यांच्याकडून 501 रुपये, तसेच विघ्नेश किशोर काळंबी यांच्या माध्यमातून 200 रुपये संपूर्ण कार्यक्रमासाठी हनुमान स्मृती चाळ महिला मंडळ आणि या महिला मंडळाच्या माध्यमातून 500 रुपयाची देणगी आली आहे. तसेच हनुमान स्मृती चाळ फेज 2 रहिवासी मंडळ जरा जोरदार टाळ्या वाजवा. हनुमान स्मृती चाळ फेज 2 रहिवासी या मंडळाच्या माध्यमातून संपूर्ण कार्यक्रमासाठी 4000 रुपयाचा भरघोस पारितोषिक आलाय. जोरदार टाळ्या वाजवूया. मंडळाचे आभारी आहेत. तसेच रुपाली अविनाश शिरवाट 125 रुपये, विजय पाचकोडे 100, तन्मय पाचकोडे 100, तनुष्का पाचकोडे 100, याज्ञिक पाचकोडे 100, देवांश गडशी 100, संजय बारको पाचते 151 रुपये राधेसाठी आले आणि तीर्था काळंबी आणि वंश काळंबी या दोघांच्या माध्यमातून सुद्धा संपूर्ण कार्यक्रमासाठी 200 रुपयाचा पारितोषिक आहे. सर्व बक्षीसदारांचं हनुमान स्मृती चाळ फेज 2 आम्ही घेऊया. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. श्रीधर माझा कान्हा, नंद यशोदेचा दाना, मुरली वाजवितो कुंजवना, सखा माझा मनमोहना. बाई बाई बाई, हनुमान चालीने नियोजन चांगलंच केलेलं दिसतंय. हा बोल. काय? हा सांग ना. लाजाचं नाही ना. आता किती लाजू? मला तर वाटतंय ना हे थोडं सगळं पब्लिक आहे ना, फक्त तुलाच बघायला आलंय. खरंच की काय? कुठं वाटतं नाही असं नाही. विचार एकदा. काय ना, कशी दिसते मी? नक्की का? आहेस ना एवढी सुंदर? अगं राधे, काय बोलतेस तू? जे ऐकलंस ते. अगं काय काय बोलतेस तू? अगं आता ह्या प्रेक्षकांना मी आवडली, आता मी काय बोलणार? हो माहिती आहे, मोठी पीठ लावलेलीस ती. नाही, चुना लावलाय. अगं बघितलं काय ग? हो मग ही चंद्रा दिव्याला लावते आणि मी तोंडाला, बरोबर ना? अगं काय पण बोलतेस काय? जे आहे ते बोलली, अजून काय? काय ग? मी तर काही जमले. मग आता काय करायचं? चंद्रा आता काय करायचं ग? मी तर काही जमले. अगं अजून मथुरीचा घाट चढली सुद्धाच नाही, लगेच दम भरला तुझ्या काळजाला ते. बाई, मी नाजूक किती. हा बाई चवलीची शेंगत जण. होय ग. आता काय करायचं मग? काय करायचं? अगं हे तारा, पुढे ये ग तुला. काय ग तारा? अगं हे राजे, तारा लय लाजते. आता काय करणार? आहेस ते लाजरी. तारा काहीतरी बोलू नको. तुमचं बाई राहू दे. अगं पोरींनो, आपण थाटमाट करून मथुरेच्या बाजारीत चाललो तर खरं, पण या बाजारीची वाट आपल्यापैकी कोणाला माहित आहे का? अगं मला तर काहीच नाही माहिती. अगं राधे, आपलं व तारा हिरो सोबत आहे बघ. मी तर तुमच्या पहिल्यांदा येतोय बघ. ही आणि पहिल्यांदा? खरं नाही बाई हिचं. हो राधे. अगं चंद्रा काय म्हणते, पहिल्यांदा आली तू आमच्याबरोबर? हो तारा मग. बापरे. मग आता काय करायचं तरी काय? मला आठवलं हनुमान चालीची मावशी आहे ना, तिला हात मारून घेते बघ. ठीक आहे, देऊ का आवाज? देऊ का? देते हा. मावशी, अगं ए मावशी, अगं मी राधा. अगं मावशी, जरा येतेस का दाखवायला? अगं वाट म्हंटल मी, तुझं बाई काहीतरीच. हा ये. मावशी बाई मी सुंदर, होणार नवेली नखरेदार. मावशी बाई मी
येते येते पोरीने मी नखऱ्यात हो येते येते पोरीने मी नखऱ्यात मला पाहून घ्या माझ्या डोळ्यात आता कधी मावशीचं गीत झालंय येते येते पौर्णिमी नखऱ्यात मला पाहून घ्या माझा तो या गाण्यासाठी सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक नमन कलेतील एक बुलंद आवाज एक मातब्बर कलाकार आमचे स्नेही आमचे बंधू संदेश योगते दादांच्या माध्यमातून माफ करा योगेश योगते दादांच्या माध्यमातून 201 रुपयाचं पारितोषिक आलंय आणि दादांचं म्हणणं आहे की युवाशाही ओंकार पाडा यांच्या माध्यमातून एखादं रंगमंचावरती वंशमोर व्हावं येते येते पौर्णिमी नखऱ्यात गाणं होतंय वन्स मोर Yeah.
अशी आवाज दिली माहीत झाली होती गडबड. असं बोलतेस? कसली मावशी गडबड? तुला काय सांगू, सांग काहीतरी. माझा नवरा चढला होता वरती. कोणाच्या आणि कसा? मग तसं सांग ना, गैरसमज व्हायचा. ऐकून घेतल्याशिवाय कसं बोलणार मी. हा आता पुढे बोल. अगं राधे, कशाला बोलवलं एवढं मला गडबडीत. अगं मावशी, आम्ही पोरी निघालो मथुरेच्या बाजारी, पण या मथुरीची वाट आमच्यापैकी कोणालाच माहित नाही. त्यासाठी तुला बोलावून घेतलं. मला बोलवलंय, मला पण जाऊन भरपूर वर्ष झाले. मग आता आलीस तरी कशाला? अगं तू मला एवढं सकाळ बोलवलंस, आता जाऊन बघते. काय बघायचं होतं नक्की तुला? आता जायचं म्हणताय, हा मग जाऊ चुकत मुकत. हा ठीक आहे, जाऊया. आता काय म्हणायचं, आडला हरी आणि या मावशीच्या पायधारी अशी गत झाले. काय म्हणतेस? हा मग जाऊया. जाऊया. सिद्धेश दादा आत्ते राजापूर यांच्या माध्यमातून सिद्धेश आत्ते गाव राजापूर यांच्या माध्यमातून श्री नवलाई नवयोग नाट्य मंडळाचं जे गाणं सध्या ट्रेंडिंग आहे, त्या गाण्याची फरमाईश आली. युवाशाही ओंकार पडाळ यांच्या आवाजात गाणं आहे. गीताचे बोल आहे, शृंगार नारळी कवळ्याची सुंदरी. आणि हे गाणं आमचे बंधू ओंकार गोपाळ दादा करंडे यांच्या विक्रीमधून सादर झाले. हेच गाणे रंगमंचावरती समोर होते. शृंगार नारळी कवळ्याची सुंदरी. सुंदरी
जन्म झाला माझा गंदी शाळेला कैक उतारल्या मी माझ्या नानाला राधेश्याम राधेश्याम आलो
अरे कटली रे कटली तुला सांगतो असं म्हणतोस होय? आलो हाय आलो हाय मी नावचा आज हो हक मारित जुजाम सवंगड्या मी आवाजा मलिंगाला ना मी श्रीलंकावरनं बोलवला. काय म्हणतो? अरे आज कामगिरी केलीच ना. आणि विकेट पडतं. हा, बोलवा कशाला? अरे, तुला मला विचार काय ते? काय रे? मग मी ना हाक मारली, त्यानं हाक मारला तुला. अरे तुझ्या मामाला काही जमलं नाही. मी बोलला. काय झालं बाबा? अरे कसली गडबड झाली? काय झालं? अरे गाय नाही आले. मग काय कुठे सोडली होतीस? कुठे मग गेली कुठे? तुला माहित नाही? अरे बघ बघ दिसते का बघ मोठ्या शिंगावाली. काय म्हणतो? गाय तिकडे शोधायला नाही गेला? मग काय झालं? काय झालं? गेलो अशी मोठी जाळ होती. काय बोलतो? करवंदीची झाड? अरे बापरे, केवढी मोठी, एवढी मोठी दिसते मला, दिसते. करवंद झाड होती काय?
काय बोलतो हलावायला लागली कोणतरी असेल आतमध्ये काय असेल हो हो काय असेल काय असेल मग तू घुसलास आतमध्ये काय बोलतो मग काय केलंस काय 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 वा काय बोलतो मग घाबरला असेल काय म्हणतो काय मग आवडला मग आलो भियालास काय काय मग तू मग काय केलं मग काय केलं मागायला मिळत होती. आणि मग धावायला शिकलो कुठं धावायला शिकलो मी कुठं धावत गेलास तरी कुठे धावत म्हणजे काय राहणार होत रानातच होय नेमका राहणार धावलास ना होय तू काय मग काय वा पुढे वाघ पुढे मी मागे तू माग मी पुढे तू पुढे वा मागे वाघ माग होय दोघांनी काय शर्यत लावली होती मला वाटतंय ना हा जिंकला असं नाही 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 वाघाचा डोस बोला काय म्हणतोस काय बोल ना तुला हा जिंकला अरे झाडावर चढलो काय बोलतोस काय होय मग काय मग काय वाघ करायला हवा जाणार नाही मला लागणार जोराची काय बोलतो शिशू माहिती मग काय केलं मग काय केलं काय करणार काय केलंच काय मग घाल मारली बोल ना धार मारलीस होय मग ती काय नेमकी खाली गेली का वर गेली नाही मग घाल मारली धार मारलीस डोळे मिटल्याचे डोळे मिटलेस घाल मारली धार मारलीस काय बघितलं झाडं वाघ वरती आहे. कारण वाघ वरती चढायला लावला होय. मग काय केलं बघितलं बरं काय काय कोणती काढली कोणती काढली टाकून टाकली काय अरे थांब. धार. काय अशी गंमत झाली. म्हणून तुला काय उशीर झाला अरे पेंद्या ऐक आपल्याला देवपप्पाने एक कामगिरी सोपवली अरे कसली? अरे लागलीच यार. तुला माहिती नाही तुला माहिती आहे का मग अरे पेंड्या तुझा मा. सांगा ना, भूक लागली. मला नाही माहिती त्याला माहिती आहे बघ. अरे देवा, काय आणलंस काय? तू काढून सांगितले. मला नको अरे ना पासाची चोरून आणलीस ती मला माहित नाही काय तू आता अरे आता किती तो तिकडे गेला असती काय 16 308 गोपिकांचा मेळा 308 रुपये मेळा काटमाट करून काटमाट ताट नाही रे काट सुंदर सुंदर काटमाट करून मथुरीच्या बाजारी चालले तू जाऊ दे ना आता अरे मी पण तेच सांगितलं त्याला देवबापाने आपल्यावरती कामगिरी सोपवली देवबापाने सांगितली कामगिरी केलीच पाहिजे त्यांना पिंपळाच्या पारी अटक करायचं बघ अटक करायचा ही कामगिरी माझ्याने आणि आचार्य व्हाणे म्हणून तुला बोलावलं बघ माहिती जाय मला माहिती आहे, तुला बोलावलं बघ अरे हाय कुठे येतील बघ आता या बांबूच्या टोकाकडे बघायचं टोकाकडे 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 नाही बघ हा दाखव ही जशी फिरत तशी बघायची तू हा दाखव नेमकं टोकच बघ दुसरं बघशील ऐका दिसल्या काय तुला दिसल्या जरा वळून बघ वळून बघ एक एक येते डोंगराच्या आडून एक एक येते माझी पहिली लाव त्याला विचार पाठीमागे आणि बघ अरे बापरे बापरे हॅलो जाऊया 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 जाऊया
आलेले पारितोषिक पुढे प्रमाणे श्री नवलाई नवयोग नाट्य मंडळ मुंबई, श्री नवलाई नवयोग नाट्य मंडळ मुंबई उत्कृष्ट सूत्रसंचालन, उत्कृष्ट सूत्रसंचालन आणि लेखणी यासाठी गीतकार लेखक विनय बने यांच्यासाठी खास दुबईवरून आंबवडी गावचे सुपुत्र माननीय नितीनजी चव्हाण आणि अभिषेक चव्हाण यांच्या माध्यमातून 1001 रुपयाचा पारितोषिक आलाय. तसेच या गाण्यासाठी 1001 रुपयाचा पारितोषिक आलाय. त्यांचं असं म्हणणं आहे की हे गाणं पुन्हा एकदा स्वागत व्हावं, म्हणजेच वन्स मोर. जाऊया 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 शिरी दुधाचे माझं घेऊन यादी करून घे बघा. जा बाबा एकदा तर करून घे. ते कोणी बोलायचं काय तुम्ही आलेल्या तुम्ही जाणार कुठे? जाणार कुठे? जाणार कुठे? एवढे साली जाती मावशी कान काफी हे पहा आलेले पारितोषिक श्री नवलाई नवयोग नाट्य मंडळ मुंबई उत्कृष्ट सूत्रसंचालन आणि लेखक यांच्यासाठी गीतकार लेखक विनय बने यांच्यासाठी खास दुबईमधून आंबवली गावचे सुपुत्र
नितीन चव्हाण आणि अभिषेक चव्हाण यांच्या माध्यमातून एखादा हे दोघांचे पारितोषिक आहे. ते पारितोषिक त्यांचे बंधू सुशांत चव्हाण यांच्या हस्ते बक्षीस स्वीकारते. धन्यवाद. हॅलो, हे पहा विकास गुरु उर्फ झोला, विकास गुरु उर्फ झोला याचकडून खास मावशीसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. तर मावशी त्यांचं नाव द्यायचं विकास. वाकडा तिकडा बेला त्यावर बसलाय कोला, वाकडा तिकडा बेला त्यावर बसलाय कोला. विकासरावांचं नाव घेते, विकासरावांचं नाव घेते. पहिला नवरा मेला म्हणून विकासराव आले. मावशी त्याचप्रमाणे संगमेश्वर तालुकाच नव्हे, रत्नागिरी जिल्हा किंवा ही नमन कथा ज्या कलाकारानं मागचे 10 ते 12 वर्ष अक्षरशः उचलून धरले. एकाच नमन मंडळामध्ये एकाच प्रयोगामध्ये 3 ते 4 भूमिका करणारा आमचा कलाकार श्री नवलाई नवयोग नाट्य नमन मंडळाचा कलाकार आणि उत्कृष्ट मावशीचा भूमिका करणारा संगमेश्वर तालुक्यातील कलाकार विजय चाचे यांच्या माध्यमातून तुमच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. मावशी विजय चाचे या कलाकाराचं एक कडक नाव घेऊन लावूया. मावशी नाव घ्यायचं आहे विजय चाचे. मकर संक्रांतीला वाटली जाते तिळगुळ आणि उडवला जाते पतंगाचा प्रथा. मकर संक्रांतीला वाटली जाते तिळगुळ आणि पतंग उडवण्याचे आहे प्रथा. विजयाचे बरोबर बसले होते पूजेला आणि वाचली सत्यनारायणची कथा. तसेच मावशी योगेश पाचकोडे यांचं नाव घ्यायचं आहे. योगेश पाचकोडे. उमेजू नये प्रेम, उमेजू नये प्रेम, दरवलो सदा प्रीतीचा सुवास, दरवलो सदा प्रीतीचा सुवास. योगेशराव माय बाबांच्या समोर तुमचे घेते नाव खास. मावशी तसेच नमन मंडळाचे लिस्निंगचे आदेश शुभम चव्हाण दादाचं शुभम नाव घ्यायचं आहे. शुभम चव्हाणचं नाव जरा घासून पुसूनच होऊ द्या. परत नावाला 100 रुपये नाव. शुभम चव्हाण. अंड्यावर अंडे 7 त्यावर तेवढी भरात, अंड्यावर अंडे 7 त्यावर तेवढी भरात. भरात होते घरे शुभमराव नांदूल तेव्हा खरे. मावशी तसेच आताच दुबईला लँड झालेले आमचे मित्र सिद्धेश आतापर्यंत व्यासपीठावर होते, आता दुबईला पोहोचले. त्यांच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला 100 रुपये पारितोषिक आले. त्यांचं नाव घ्यायचं सिद्धेश आत्ते. आत्ते. हॅलो, मेथी भाजी मेथीची, भाजीच भाजी मेथीची. सिद्धेशराव मी तुमच्या प्रीतीची. यानंतर कोणाचंही नाव घेतलं जाणार नाही. वेळेचं बंधन आहे. कार्यक्रम पुढे जातो. आपण बागा चालवा करे पण घेतलं काय नेसलं काय सांगितलं पाहिजे. अगं मावशी ते काय सांगितलंच पाहिजे का? अगं हो राधे, त्याशिवाय आपल्या माझी विक्री कशी होणार. त्याचप्रमाणे जो युवा चेहरा ज्या चेहऱ्यानं अक्षरशः रसिक प्रेक्षकांना भुरळ घातली आहे, एक उत्कृष्ट कलाकार ज्यानं स्त्री पात्र जिवंत केलंय, यश यादव ज्याने रसिकांना हात उंचावून दाखवायचा आहे. कलाकाराला भाषेचं वर्णन नसतं मित्रांनो. जवळजवळ 1,500 किलोमीटरवरती याचं गाव आहे, पण आज मराठी भाषेचं प्रभुत्व करतोय आणि कोकणातली आपली लोककला जगतोय. यासाठी
तुझ्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. सिद्धेश आपटे सावड यश सिद्धेश आपटे यांचं नाव घ्यायचंय. नाव जर कडक घे म्हणजे सिद्धेश परत पैसे देणार नाही. सिद्धेशराव ऐकताय का? आवाज आला नाही. जरा पूर्ण नाव सांगणार का? सिद्धेश आपटे. ऐका हा. आपट्यांच्या घरी केली मला सून. आपट्यांच्या घरी केली मला सून. सिद्धेशराव कशाला हवाय शिमला? बेडेकर चालीतच करे हनुमान. मावशी जरा मला वाटतं सिद्धेश आपटे काही येणार नाही. हे दोन रूम करा मुंबई पण झाले असते. आलेला पारितोषिक वैष्णवी सूरज मांजरेकर 100 रुपये. कृष्णाच्या भूमिकेसाठी आले शर्मिला रमेश मांजरेकर पुन्हा एकदा आमच्या छोट्या कृष्णासाठी 100 रुपये. भूषण आणि आर्यन कुचिकुले 100 रुपये. सार्थक निवासे 100 रुपये. मावशीसाठी प्रियांशी पिंपळकर 200 रुपये. या सर्व बक्षिसांचं हनुमान स्मृतीचा फेस्टू आम्ही घेऊया. धन्यवाद धन्यवाद. मावशी विक्रीला घेतलं दूध. ऐक हा पुढे. बोल बोल आहे. विक्रीला घेतलं दूध. नवरत्नाने सजलेली नवरत्नाची खान. नाव हिज रत्नागिरी. नमन कलाही आम्हाला प्यारी. जमल्या आम्ही गोकुळच्या नारी. जमल्या आम्ही गोकुळच्या नारी. पण तुम्हाला आवडणारी मी राधा आहे की नाही भारी? तू काय घेतलंस? अगं मावशी सांगितलं पाहिजे का? हो तर कशाच्या माझी विक्री कशी होणार? ओके सांगते बघा. अगं मावशी माझं नाव चंद्रा. मी विक्री घेतलं बघ खवा बघ खवा. तेव्हा तुझी दिव्यामध्ये काय हवा? आज कधी जाणार तुझी हवा? बघा तारा, तू काय घेतलंस विक्रीला? ज्याला कोणाला पाहिजे असेल त्याने पाठीमागून नाही पाठीमागून नाही जावा. एक बक्षीस आलं मावशी तुझ्यासाठी. कुशल आणि आर्यन तिथून एक शेवटचं नाव घ्यायचं. कुशल आणि आर्यन. जागा आहे. अरे झोपायला जागा आहे. कुशल आणि आर्यन. वाटाण्याचा गेला शिरा. वाटाण्याचा गेला शिरा त्यामध्ये नारळ टाकला किसून. वाटाण्याचा गेला शिरा त्यामध्ये नारळ टाकला किसून. कुशल आणि आर्यन. कुशलराव बसले कोपऱ्यात रुसून पण आर्यांच्या गाडीतून गेले बसून. अगं राधे एखादा संदेश दे बघू. तुम्ही आलेल्या कुठून आणि जाणार कुठे? आम्ही आलो गोकुलातून आणि जाणार मथुरेच्या बाजारी. तो रस्त्यातून प्रतिबंध आहे. पण हे सांगणारे तुम्ही आहात तरी कोण? श्रीकृष्ण भगवानच. छे छे श्रीकृष्ण भगवान असे नसतात. अरे ये मग राधे कसे असतात? पायी पद्मा बेंबी हिरा मस्तकी तुरा पिठेवरी विठ्ठल विठ्ठल करीत असतात. जर जसे रूप बदलतात तर तसे रूप धारण करावे लागतात. कोणता प्रसंग म्हणला माझी तुमच्यावर? चप्पल आहे. ऐक तर. ए इकडं बघ. माझा मोबाईल नेल कोणतरी. विष्णू
पोरींनो, हे तर साक्षात श्रीकृष्ण भगवानच आहे. त्यांना आपण शरण आलेच पाहिजे. हे कान्हा घडला प्रीतीचा रंगवा हे कान्हा घडला प्रीतीचा
जे गीत झाले राष्ट्र लिगा प्रेम गीत कान्हा साडेवा कृतीचा रंग हा या गाण्यासाठी व्यावसायिक टेनिस साई नाना आंबोली या संघाच्या माध्यमातून 501 रुपयाच्या मार्गदर्शनाने युवाशाही ओंकार पड्याळ आणि या आजच्या कार्यक्रमाचे यजमान आणि गीतकार माझे बंधू साईराज शिंदे या दोघांच्या माध्यमातून ही गाणं वंशमोर होते. एका वैभव रसिक प्रेक्षकांना विनंती करेन दोघांसाठी जोरदार टाळ्या जाऊ द्या. सोनेरा प्रीतीचा रंग हा. हे कान्हा
तुझा